न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। मोशी कचरा डेपो दुर्घटनेत 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे। दुर्घटनेनंतर मोशी डेपोवर कचरा टाकण्यावर मर्यादा आल्याने आज शहरातील अनेक मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा आणि गल्लोगल्ली कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहे। गेल्या 3 दशकाहून अधिक काळ शहरातील जवळपास संपूर्ण कचरा मोशी येथील अवघ्या 65 ते 70 एकर जागेवर टाकण्यात आलाय। दररोज निर्माण होणारा 1100 ते 1200 मेट्रिक टन कचरा एकाच ठिकाणी जमा होत राहिल्याने कचऱ्याचे प्रचंड डोंगर तयार झाले। पावसामुळे निचरा न झाल्याने त्यातील एक डोंगर कोसळून 9 जणांचा जीव गेलाय। ही संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची गंभीर घटना मानली जाते। मोशीवरील ताण कमी करण्यासाठी महापालिकेने पुनावळे येथे पर्यायी कचरा डेपोचा प्रस्ताव तयार केला होता। मात्र स्थानिक नागरिक आणि गृहनिर्माण संस्था, बिल्डर आणि राजकीय विरोधामुळे हा प्रकल्प रद्द झाला। त्यावेळी पर्यायी व्यवस्था उभी राहिली असती तर आजची परिस्थिती कदाचित टाळता आली असती, अशी चर्चा शहरात सुरू आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी प्रत्येक प्रभागात कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा विचार मांडला। मात्र प्रत्येक प्रभागात 5 ते 10 एकर मोकळी जागा उपलब्ध नाही। ज्या ठिकाणी जागा मिळेल तिथे स्थानिक नागरिक आणि गृहनिर्माण संस्थांचा विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे हा निर्णय प्रत्यक्षात आणणे मोठे आव्हान ठरणार आहे। तज्ञांच्या मते शहरातील मोठ्या गृहनिर्माण संस्था, टाउनशिप, IT पार्क आणि व्यावसायिक संकुलांनी स्वतःच्या परिसरात 100% कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया करणे हा आता सर्वात प्रभावी पर्याय आहे। महापालिकेने या नियमांचे केवळ घोषणा न करता त्याची कठोर अंमलबजावणी करावी। ज्या मोठ्या सोसायट्या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांकडून होत आहे। सध्या शहरभर साचलेला कचरा पावसाच्या पाण्यात भिजून कुजत आहे। त्यामुळे दुर्गंधी वाढत असून डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यासारख्या साथींच्या रोगांचा धोका वाढण्याची शक्यता आहे। अजूनही पावसाळ्याचा बराच कालावधी शिल्लक असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते। कचरा वाहतुकीसाठी केवळ टनांवर पैसे देण्याऐवजी किती कचरा प्रक्रिया झाला, किती कमी झाला आणि किती पुनर्वापर झाला यावर आधारित कार्यक्षमतेनुसार मानधन देण्याची व्यवस्था केल्यास भ्रष्टाचारावर नियंत्रण येईल आणि प्रक्रिया अधिक परिणामकारक होईल, असे तज्ञांचे मत आहे। ही समस्या केवळ पिंपरी चिंचवड महापालिकेपुरती मर्यादित राहिलेली नाही। त्यामुळे महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि महापौर यांनी तातडीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन स्वतंत्र जागा, विशेष निधी, आधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि दीर्घकालीन कचरा व्यवस्थापनासाठी राज्य सरकारकडून ठोस धोरण मंजूर करून द्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। आज गल्लोगल्ली कचरा पडला आहे। अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे। मोशी डेपोची क्षमता संपली, पुनावळे प्रकल्प बंद झाला, मग आता शहराचा कचरा नेमका टाकायचा कुठे, हा प्रश्न आज प्रत्येक पिंपरी चिंचवडकर विचारत आहे। या गंभीर समस्येवर केवळ तात्पुरते नव्हे तर पुढील 50 वर्षाचा विचार करून कायमस्वरूपी निर्णय घेण्याची वेळ आली आहे। अन्यथा शहराला कचऱ्याचे डोंगर, दुर्गंधी आणि रोगराईच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते। न्याय क्रांती न्यूज संपादक प्रशांत काटे, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।